नमस्कार सगळ्यांना. आजच्या रेसिपीमध्ये मी चुलीवरील जे भाकरी असतात भाताची ते कसे बनवतात हे मी या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर सुरुवात आधी आपण एक भांडं घ्यायचे, त्याच्यात तांदळाचे जे पीठ असतं ते घ्यायचे. आपल्याला जेवढ्या भाकरी पाहिजे त्याप्रमाणे पीठ घ्यायचे आणि त्याच्यात थोडं पाणी घेऊन ते चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे. जे प्रकारे आपण चपाती बनवण्यासाठी जे पीठ मळत असतो त्या प्रकारे बनवून घ्यायचे. पीठ चांगलं मळून झाल्यानंतर आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचे. एकदम पीठ पातळ करून घ्यायचे. बिलकुल अशा प्रकारे तुम्ही करू शकता. एकदम पीठ मळून झाल्यानंतर पातळ करून घ्यायचं. पातळ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुमचं जे पीठ आहे ते होईल. पीठ एकदम मळून झाल्यानंतर जो तवा आहे तो तवा एकदम तापवून घ्यायचा आहे, कारण की जर तवा तापला नसेल तर तुमचे जे भाकरी आहेत भाताची ते निघणार नाही. तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तवा तापवून घ्यायचा आहे. तवा तापल्यानंतर जो आपण पीठ बनवला आहे पातळ तो तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि हाताने त्याला राऊंड शेप द्यायचा आहे. जर तुम्ही नवीन असाल तर आपल्याला हे असं राऊंड शेप देता येणार नाही किंवा तव्यावरून हात फिरवता येणार नाही, कारण की हा तवा खूप तापलेला असतो. जो रेग्युलर जे भाकरी बनवत असतात त्यांना बनवायला काही प्रॉब्लेम होत नाही, कारण की त्यांना ही बनवायची सवय असते. जर आपण पहिल्यांदाच बनवून पाहत असाल तर तुम्हाला असं गोल बनवता येणार नाही किंवा तव्यावरून हात फिरवताही येणार नाही. तर ही भाकर एका साईडनी हे राऊंड शेप दिल्यानंतर त्याला शेकण्यासाठी तसंच सोडून द्यायचं आहे 1 मिनिटापर्यंत. तर एका साईडनी शेकून झाल्यानंतर ही जी भाकर असते ते काढून घ्यायची आणि दुसऱ्या साईडनी पलटून घ्यायचे, कारण की दोन्ही साईडनी शेकावे लागते. बिलकुल अशा प्रकारे पलटून घ्यायची भाकर आणि दोन्ही साईडनी शेकून झाल्यानंतर भाकरीचा कलर जो असतो तो चेंज होईल. तुम्ही बघू शकता. बघूनच आपल्याला समजणार की भाकर आपली रेडी झालेली आहे. रेडी झाल्यानंतर त्याला काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता की आपली भाकर जी आहे ती बनवून रेडी झाली आहे. तर ही रेसिपी आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच नवीन रेसिपी शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. Hehehe